आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आणि खरं तर ज्यांची ऊर्जा म्हणजे इथं आता गोपकुळ भाऊ वाघ आणि राहुल देशमुख बसलेले आहेत, कुठून आलेले आहेत माहीत नाही, पण प्रेम एवढं आहे कार्यकर्त्यांचं तुमच्यावरती की ते प्रेम सदैव चिरंतन जपण्याचं काम राजूरकर अकोलेकरांनी केलंय. आणि म्हणून आज या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आणि मोठ्या मनाने आपल्या मायबाप जनतेसाठी 2 पावलं मागे यायला लागलं तरी चालेल, पण आम्ही सगळे बरोबर राहून, म्हणजे ते असं म्हणतात त्यांचं तसं आहे तसं, एक माणूस 100 पावलं चालला तर आपल्या समाजाचा विकास होणार नाही. 100 माणसांना मिळून 1 पाऊल चालावं लागेल. ते पाऊल आज ज्यांनी टाकले ते माझे आमदार वैभवरावजी पिचड साहेबांना विनंती करतो की अध्यक्षीय मनोगत आणि मार्गदर्शन या निमित्ताने करावं. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, धरती आबा भगवान बिरसा मुंडा, रयतेचे राजे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी खऱ्या अर्थाने या देशाला घटना दिली आणि आजही आपण त्या घटनेवर चाललो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी शिक्षणाचा हातखणी हक्क आपल्याला खऱ्या अर्थाने दिला ते आदरणीय महात्मा ज्योतिबा फुले, आणि ज्यांनी सर्वांमध्ये बरोबर जाऊन घेत असताना, आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जात असताना ज्यांनी पाया ठेवला, एकीकडे राजे जरी असले परंतु राजे असताना देखील त्यांनी खऱ्या अर्थाने या सर्व घटकांना एका दोऱ्यामध्ये ओवायचं काम केलं ते आदरणीय शाहू महाराज. दुसरे क्रांतिकारक राया ठाकर, या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने 2 या तालुक्यातील भूमिपुत्र आणि खऱ्या अर्थाने एक समाजाला दिशा देण्याच्या दृष्टिकोनातून ज्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं ते कैलासवासी अशोकराव भांगरे साहेब, तथा या ठिकाणी ज्यांनी या देशाच्या माध्यमातून देशापर्यंत आदिवासींचं नाव या ठिकाणी केलं ते वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब. या मंचावर उपस्थित असलेले अमितराव भांगरे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने संयुक्त जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले मारुतीजी मेंगळा साहेब, मंचकावर उपस्थित, कारण की सर्वच जण आहेत, मी सर्वांची माफी या ठिकाणी मागतो आणि या सर्व मंचकावर उपस्थित सर्वच मान्यवर तथा या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने वेळ झालाय, परंतु आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबलात, त्याबद्दल या ठिकाणी समोर बसलेले मायबाप जनता, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आपण बघतोय की भगवान बिरसा मुंडांची 150वी जयंती आज आपण संपूर्ण देशभर खऱ्या अर्थाने साजरी करतोय. आणि ही साजरी करत असताना त्यामागचं भूमिका काय आहे का, ज्या खऱ्या अर्थाने ज्या महामानवांनी खऱ्या अर्थाने या देशासाठी स्वतःच्या रक्ताचं बलिदान दिलं, ते बलिदान देत असताना त्यामागची भूमिका ज्या ठिकाणी मगाशी सांगितलं माननीय देशमुख साहेबांनी, तशी विजय देशमुख साहेबांनी सांगितलं तशी खरी गोष्ट आहे का, ज्या ज्या महामानवांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी या देशासाठी स्वातंत्र्य मिळावं म्हणून खऱ्या अर्थाने प्राणाची आहुती दिली, आणि ही आहुती देत असताना या सर्व मान्यवरांनी खऱ्या अर्थाने जात पात धर्म या गोष्टी पाहिल्या नाहीत. फक्त एकच उद्दिष्ट होतं, ते उद्दिष्ट हेच होतं का आमचा हा भारत देश स्वातंत्र्य झाला पाहिजे आणि या स्वातंत्र्याच्या मध्ये या ठिकाणी सर्वांना सुखानं नांदता आलं पाहिजे. वेळोवेळी या ठिकाणी आपण बघतोय 8 तारखेला आपण या ठिकाणी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंची जयंती साजरी केली. एकीकडे ही जयंती साजरी करत असताना त्याच दिवशी 8 तारखेला एक कार्यक्रम या राजूर गावामध्ये या ठिकाणी पाहायला भेटला, आणि हा पाहायला भेटत असताना त्याच्यावरती बऱ्याच जणांनी या ठिकाणी चर्चाही केल्या. आमच्या पोपटरावांनी त्यांना मायकल जॅक्सनची उपाधी दिली, परंतु पोपटराव मायकल जॅक्सन अतिशय नावाजलेला या ठिकाणी डान्सर आणि गाणे म्हणणारा देखील होता, आणि ती उपाधी कदाचित या ठिकाणी या माणसाला दिली तर त्या मायकल जॅक्सनचं जे काही नाव आहे ते कमी होईल.
कारण आपण बघतोय का एकीकडं ज्या महामानवांनी या देशाच्या साठी देश स्वातंत्र्य व्हावा या दृष्टिकोनातून जी प्राणाची आहुती देऊन खऱ्या अर्थाने हा देश स्वतंत्र करण्याच्या कामी त्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं. आणि हे सर्व काम करत असताना ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यानंतर या ठिकाणी आपण बघतोय का वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येक गावखेड्यापर्यंत या ठिकाणी विकासाचे कामं झाले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून पूर्वीच्या काळी कैलासवासी यशवंतराव भांगरे साहेब असतील, त्याच्यानंतर माननीय या ठिकाणी नवाळी पाटील असतील, माननीय आमदार नवाळी साहेब असतील, त्यानंतर या ठिकाणी कैलासवासी देशमुख साहेब असतील, त्याचबरोबर या ठिकाणी माननीय वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब असतील. या सर्वांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमदार म्हणून ज्या ज्या पद्धतीने काम केलं ते काम करत असताना खऱ्या अर्थाने एक या तालुक्यातील विकास कामं एक चांगल्या पद्धतीने पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम झालेलं आपल्याला पाहायला भेटत आहे. आणि हे काम करत असताना या ठिकाणी आपण पाहत असाल का या संपूर्ण मतदारसंघामध्ये मग तो पठार भागाचं पूर्वीचं साकुरा असू द्या, आत्ताचं या ठिकाणी आपण बघत असलेलं जे काही आबाळवाडी आहे ते आबाळवाडीचं शेवटचं गाव असू द्या, इकडं आंबीत असू द्या, इकडं घाटगर असू द्या, पलीकडे गेल्यानंतर फोसंडी असू द्या, इकडे गेल्यानंतर बितागा असू द्या, या सर्व भागांमध्ये ज्यावेळेस आपण बघतो रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण या सर्व गोष्टी ज्या माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी देखील सांगितल्यात का या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने गावापर्यंत गावखेड्यांपर्यंत पोहोचवण्याचं खऱ्या अर्थाने काम केलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे. काल परवा या ठिकाणी म्हटलं तसं अमितराव एक ज्याचा उल्लेख आपण केला का खरोखर आपण काही चक्र लावल्या नाही तिथं ते राडगाडगे, कारण की मगाशी उल्लेख केला तशी खरी गोष्ट आहे. माननीय दातके साहेबांच्या चॅनलवर मी पाहिलं होतं का आता 50% रेट कमी झालेले आहेत राडगाडग्यात बसायचे, आणि हे राडगाडग्याचे बसायचे 50% रेट कमी झालेले आहेत हे मी ऐकलं त्या ठिकाणी. परंतु मी आजही आपल्याला सांगू इच्छितो का मी एक साहेबांच्या 10व्याच्या दिवशी एक पण केलेला आहे का पूर्ण वर्ष श्राद्ध होईपर्यंत राजकीय कुठल्याही गोष्टी भाष्य करायच्या नाहीत, मला नाही कुठल्या राजकीय व्यासपीठावर जाऊन काही बोलायचं आहे. परंतु ज्यावेळेस मी बघतोय का ज्या समाजाने आज जी काही या ठिकाणी सकल आदिवासी समाजाच्या माध्यमातून ही संयुक्त जयंती या ठिकाणी ठेवली, आणि ही संयुक्त जयंती ठेवत असताना मला या ठिकाणी आमंत्रित केलं, तुम्ही येणार का या कार्यक्रमाला. मी त्यांना सांगितलं आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या ज्या दिवशी पुतळ्याची विटंबना करण्यात आली, ज्या माणसांनी खऱ्या अर्थाने ही पुतळ्याची जो मास्टर माइंड होता ज्यांनी खऱ्या अर्थाने या पुतळ्याची विटंबना करायला लावली, आणि जे लावलेली असताना तो माणूस या ठिकाणी फक्त समाजामध्ये वाद कसे लागतील, भांडणं कसे होतील, ते भांडणं कसे लागतील ही काम पाहण्यासाठी इथं नाही पाहत बसले. ते कुठं गेले, तालुका नाही महाराष्ट्र सोडून, महाराष्ट्र राज्य सोडून बाहेर गेले राजस्थानकडं, वृंदावनला गेले आणि तिथून रासलेलं पाहत होते काय चाललेलं आहे काय नाही. आता या माध्यमातून आपल्याला खऱ्या अर्थाने सांगू इच्छितो का जर खऱ्या अर्थाने आमदारांना त्यांनी या पुतळ्याच्या संदर्भातली कुठलीही चुकीची भूमिका घेतलेली नव्हती, तर त्यांनी ठामपणे या ठिकाणी सांगणं गरजेचं होतं का हा पुतळा पाडलेला जो असेल तो संबंधित दोषी माणूस असेल, त्या दोषीवर आम्ही कारवाई करायला होतो, आम्ही जे मागत होतो कारवाई करा, ती कारवाई करायसाठी त्यांनी देखील शब्द मांडणं गरजेचं होतं. परंतु घडलंय काय, इथं हे मुरली नाना बसलेले, त्या मुरली नानांना देवगावमध्ये या ठिकाणी काय सांगण्यात आलं, नाना तुम्हाला या ठिकाणी पुतळा जो काही बदलायचा आहे, त्या पुतळा बदलायचा आहे, तर त्या ठिकाणी जी काही होणारी ग्रामसभा आहे ती कोलमडून पाडा, आणि कोलमडून पाडल्यानंतर त्या नानांना 7 लाख रुपये भेटणार अशी त्या ठिकाणी सांगितली. परंतु आमदार महोदय आपण या ठिकाणी विसरलात का ही देवगावची आणि ही भूमी
ज्या राघोजी भांगरेंनी खऱ्या अर्थाने घडवले, त्या राघोजी भांगरेंचे वंशज या गावामध्ये राहतात, ते आपल्या या फंदफितुरीला पैशाला जुमानणार नाही आणि सत्याचा बाजू घेऊन खऱ्या अर्थाने तो पुतळा उभा करायचं काम त्या गावकऱ्यांनी खऱ्या अर्थाने पुढे घेतलं आणि ते गावाने ग्रामसभा घेऊन खऱ्या अर्थाने पुढे पार पाडलेलं आपल्याला पाहायला भेटतंय. एकीकडे आपण पाहतोय का काय भूमिका हीच आहे का आजही या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण म्हणतो राघोजी भांगरेंना कधी पकडलं गेलं. राघोजी भांगरे ज्या वेळेस दिंडीमध्ये या ठिकाणी पंढरपूरला गेले, राघोजी भांगरे हे खऱ्या अर्थाने विठ्ठलाचे परम भक्त, एकही वारी चुकवली नाही. हे सर्व काही जे आहेत हे आपल्याला या गॅजेटच्या शोधून काढलेलं आहेत, त्या गॅजेटमधून आलेल्या माहितीवरून आपल्याला या ठिकाणी सांगतोय. आणि हे सगळं सांगत असताना आपण पाहिलं का ह्या वारी चुकवली नाही. त्या वारीमध्ये एक फंदफितूर निघाला आणि त्या फंदफितरांनी सांगितलं राघोजी कसा आहेत, कारण की त्या काळी राघोजींचं चित्र किंवा राघोजींची जी वेशभूषा आहे ती कोणाला ब्रिटिश सरकारला देखील माहिती नव्हती. परंतु काही आपलेच फंदफितूर निघाले आणि त्या फंदफितुरांनी खऱ्या अर्थाने त्या वारीमध्ये लांबून दाखवलं का हा लांब केसाचा उंच बांधाचा धृष्टपुष्ट असलेला राघोजी हा राघोजी भांगरे. आणि हे ज्यावेळेस दाखवलं त्यावेळेस ब्रिटिश सरकारच्या पोलिसांनी त्यांना घेरलं, त्या याच्यामध्ये वारीमधून घेरलं आणि त्यांना त्या ठिकाणी घेऊन पुढे पोलीस स्टेशनमध्ये नेलं. तशीच आज गमत आहे अमित भाऊ का ज्यावेळेस मगाशी मारुतरावांनी उल्लेख केला का मागच्या कालखंडामध्ये या ठिकाणी सर्वांनी एक करून या ठिकाणी विषय झाला का आता या ठिकाणी नवीन आमदार करायचा. त्यावेळेस सर्वांनी खऱ्या अर्थाने कैलासाची अशोकराव होते आणि अशोकरावांनी येऊन सर्वांनी एक मोठ बांधली का चला या ठिकाणी आपण नवीन आमदार या ठिकाणी करायचा. त्या दृष्टिकोनातून भूमिका घेतली. भूमिका घेत असताना आपण पाहतोय की घोरपाडा मातेच्या तिथं आणि राघोजी भांगरेंच्या पुढं आपलं ज्या दिवशी पुतळ्याचं आंदोलन झालं त्या दिवशी आपणच मला सांगितलं का ज्या राघोजी भांगरेंचा पुतळा ज्या ठिकाणी बसलेला होता त्या पुतळ्यासमोर सर्वांच्या शपथी झाल्या का आता सगळ्यांना मिळून एकत्र येऊ आणि एकत्र येऊन खऱ्या अर्थाने ही लढाई लढू. घडलं काय? घडलं असं की त्याच्यानंतर निवडणुका झाल्या, माझा पराभव झाला. परत या ठिकाणी ते आमदार महोदय 2000 निवडून आले. निवडून आल्यानंतर या ठिकाणी घडली काय, पहिले घटना एक काम केली का त्यांच्या बरोबरचे जेवढे कोणी होते साथीदार एक 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 त्यांना बाजूला करण्यात आलं. एक एक बाजूला करण्यात आलं आणि शेवटी राहिलेलं काय होतं, एकच साक्षीदार होता, तो म्हणजे राघोजी भांगरेंचा पुतळा. तो देखील जेसीबी ना आणि त्याला देखील पाडायचं काम या आमदार महोदयांनी करण्यात आलं. म्हणजे एक काम असं आहे का एकही काम आपण या ठिकाणी दाखवावं का या तालुक्यामध्ये एकीकडे सांगतात येत. आता काल परवा या ठिकाणी व्यासपीठावर सांगितलं का कुणाच्या तरी दुसऱ्याच्या दावणीला तालुका बांधायला निघालेत. मला आपल्याला या ठिकाणी विचारायचं आहे, या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विखे साहेबांशी ज्यावेळेस बोलणं झालं माझं, त्यांनी एकच शब्द सांगितला, माझ्या तंबू घालून किती जण गेलेत हे मला सांगायला लावू नका. माझ्या तंबू खाली गेलेले माणसं आहेत त्यांचं नाव सांगायला लावू नका. एका शब्दामध्ये सर्व काय आलेलं आहे. सांगायचं काम तात्पर्य एवढंच आहे का ज्या वेळेस या ठिकाणी वंदने मधुकरराव पिचड साहेब या ठिकाणी उच्चस्तरीय कालव्याच्या बाबतीतलं जे काही जॅकवेल वरती वाढवलं आणि जॅकवेलचं काम या ठिकाणी टाकलं आणि नवीन पंप या ठिकाणी खाली बसवले, धरणामध्ये सबमर्शिबल पंप त्या ठिकाणी बसवले, उच्चस्तरीय कालव्यांच्या मध्ये या ठिकाणी जॅकवेलचं काम वरपर्यंत वाढवलं गेलं. हे वाढवलं गेल्यानंतर गिरिजाजी जाधव साहेब त्या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी होतो. त्या ठिकाणी काय त्यांनी भूमिका मांडली, मी हे तुम्हाला या ठिकाणी सर्व निर्माण करून दिलेलं आहे, आता फक्त करायचंय ते तुम्हाला राखायचं काम खऱ्या अर्थाने करायचं आहे. आज या ठिकाणी काल भाषणांमध्ये पाहिलं कोणीतरी म्हणतंय पाणी या ठिकाणी चाललंय, पाणी विकायचं काम कोणीतरी म्हणतंय, पाणी विकायला निघालेले. मला आपल्याला सर्वांना विचारायचं आहे का या तालुक्यातील तमाम जनता, या नवे तर या मतदारसंघातील तमाम जनता
एवढी जागरूक आहे पाण्याच्या संदर्भामध्ये का हे काही वेगळं सांगायची गरज नाही. राहिली आमदार महोदयांना मला या ठिकाणी एवढीच विनंती आहे, आता तुम्हाला या ठिकाणी निवडून येऊन मागचे 5 वर्ष नातायचं हे 1 वर्ष पूर्ण होईल. या 6 वर्षाच्या कालखंडामध्ये नवीन कुठलं धरण, जाऊ द्या धरण नका म्हणू त्याला, नवीन एखादा केटीवर नका म्हणू, एखादा बंधाराही नका म्हणू, एखादं डबकू चुबळ काय म्हणतात त्याला डबक ते तरी बांधलेलं आहे का एवढं आमदार महोदयांनी सांगावं. या तालुक्यातील जे काही धरणं, बंधारे, पाझर तलाव हे मागच्या कालखंडात झालेले आहेत. झालेल्या कामांवरती या ठिकाणी फक्त आपण पाहतोय का झालेल्या कामांवरती जलपूजनाला जागायचं आणि जलपूजन घराला जाणं असं दाखवायचं का हे जणू काय हे सर्व काही मीच केलेलं आहे का काय. आज परिस्थिती या ठिकाणी एवढी आहे का या मुळा विभागामध्ये आपण पाहतोय पूर्वीचे बांधलेले धरणं, त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी वाढवलेली परिस्थिती, या ठिकाणी केलेले सपाट केलेले पुढे जमिनी डोंगर खऱ्या अर्थाने सपाट केलेत आणि डोंगर सपाट करून त्या ठिकाणी शेतीच्या उपयुक्त अशा जमिनी वाढवलेल्या आहेत. त्या जमिनी वाढवत असताना शेतकऱ्यांनी लाखो कोटी रुपयाचं कर्ज या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून, पतसंस्थेच्या माध्यमातून, व्यापाऱ्यांकडून, कर्जदारांकडून खऱ्या अर्थाने घेतली आणि ती जमीन या ठिकाणी तयार केली. नवीन शेतीच्या करता लागणाऱ्या पाईप योजना आहेत, त्या शेतीच्या करता लागणाऱ्या योजना आहेत, पाण्याच्या योजना आहेत, त्या पाण्याच्या करता योजना त्या ठिकाणी तयार केल्या. कोट्यावधीचं कर्ज या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि ते कर्ज फेडायचं कसं. कारण मागच्या कालखंडामध्ये पाहिलं साहेब तुमच्याकडं ज्यावेळेस जे धरणं बांधली गेलीत, सुदैवाने यावर्षी पावसाची परिस्थिती चांगली आहे, परंतु 2 वर्षापूर्वी आता कोतुळकर मंडळी आहे तिथं समोर, काय परिस्थिती झाली होती हे सांगायची गरज नाही. जे पाणी या ठिकाणी शेती करता या ठिकाणी राखायचं होतं, ते राखायचं पाणी कशा पद्धतीने कुठं सोडलं, कसं सोडलं आणि शेतकऱ्यांची हाल कसे झालेत. त्या काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या देखील त्या काही अडचणी तयार झाल्या. त्यातल्या त्यात विशेष सांगायचं म्हणजे आज तर विशेष सांगायलाच पाहिजे, ज्या गावांमध्ये या घटना घडल्यात ते लिंगदेव गाव आहेत. त्या लिंगदेव गावाला त्या काळी पिण्याच्या पाण्याची योजना देखील अडचण भासली होती. पिण्याचं पाणी देखील त्यावेळेस भरता येऊ शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होती. आणि त्याच लिंगदेव गावामध्ये आज काहीतरी एक परत गमती घडलेल्या पाहायला भेटल्यात. आताही आपण बघतोय की सामाजिक क्षेत्रामध्ये आपण सर्वजण काम करतोय. मारुतराव सहज आपला कार्यकर्ता या ठिकाणी येतो, आपल्याला विचारतो, साहेब आम्ही या ठिकाणी लाईट करता, पोल करता मागणी केली होती, काय झालं, भेटतोय का नाही भेटत, तेवढं विचारून सांगा. एखाद्या रस्त्याच्या संदर्भात आपल्याला सांगितलेलं राहतं, आपण म्हणतो की इथून डीपीडीसीतून देतो किंवा कशातून देतो किंवा राज्याच्या बजेटमधून आणून देतो म्हणून आपण सांगतो. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी विचारल्यानंतर आपण सांगतो उत्तर का त्याच्यामध्ये आपल्या यादीला आलेलं आहे, ते आपल्याला लवकर त्याची वर्क ऑर्डर होईल, टेंडर होईल, मंजुरी होईल, हे सगळं आपण सांगतो. परंतु आपण कोणाच्या थोबाडीत मारत नाही, आपण कोणाच्या थोबाडीत मारत नाही. कार्यकर्ता आपला आहे तर आपल्या कार्यकर्त्याला आपण समजून सांगतो. परंतु याच कार्यकर्त्यांनी विचारलं काय, आता अमितराव रंध्याला काचेचा पूल झालेला आहे, तो कोणालाच दिसत नाही. दिसतो का कोणाला काचेचा पूल? काच कशी असते? पारदर्शक. आणि ही पारदर्शक असलेली काच का त्या काचेच्या माध्यमातून आपण म्हणतो का दिसतच नाही. तसं या झालेला जो काही काचेचा पूल आहे, तो काचेचा पूल कुठंच दिसत नाही. फक्त दिसतो कोणाला? दिव्य शक्ती ज्या माणसांना आहे ना, त्या दिव्य शक्ती असलेल्या माणसांना तो दिसतो. तशीच भूमिका आहे काय का जी निवडणूक सुरू व्हायच्या अगोदर मी साहेब आजारी असल्यामुळं प्रचारामध्ये सक्रिय होऊ शकलो नाही त्यावेळेस. परंतु मगाशी आपण अमितराव सांगितलं तशी खरी गोष्ट आहे का राजकीय त्यावेळेसच्या काही गोष्टी जर वेगळ्या पद्धतीने घडल्या असत्या, झाल्या असत्या, तर आज तालुक्यातील चित्र एक वेगळं असतं. परंतु साहेबांच्या आजारपणामुळे मी बाकीच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या काही बाहेर पडू शकलो नाही. त्याच्यातून आजारपणामध्ये या ठिकाणी पूर्ण वेळ मला दवाखान्यामध्ये गेला.
त्या दवाखान्यामधून बाहेर पडत असताना काही गोष्टी मी पाहत होतो. काय पाहिलं त्या ठिकाणी का निवडणुकीच्या तोंडावरती MIDC आपल्याला मंजूर झाली. कुठं? लिंगदेवला. आणि लिंगदेवला MIDC मंजूर झाल्यानंतर ती MIDC एवढ्या जोरात निघाली, एवढ्या जोरात धूर चाललाय आणि तालुक्यातील लोक तरुणांना एवढा काही रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध झालाय का बाहेर कुठे जायचीच गरज नाहीये. आता त्याच गावातील लोकांनी एका त्या कार्यकर्त्याने विचारलं का MIDCचं काय झालं. MIDCचं काय झाल्यावर त्या MIDCचा नकाशा त्या बिचाऱ्या गरीब माणसाच्या गालावर उमटला गेला. त्या गरीब माणसाच्या गालावर तो MIDCचा नकाशा उमटला गेला. त्याच्यानंतर बघतोय की वेगळ्या स्वरूपात या तालुक्यात चाललंय काय तर एकमेव कार्यक्रम विचारलं तर थोबाडीत मारायची किंवा पाय तोडायचा. माझ्या गाडीला ओव्हरटॅक का केला म्हणून पाय तोडला, माझ्या गाडीला ओव्हरटॅक का केला म्हणून पाय तोडला. त्यानंतर मी बघतोय की त्याची गाडी जात असताना चिखल उडाला, हळू खड्डे घ्या, हळू घ्या, एवढं आमदार महोदयांना सांगितलं तर त्या दुसऱ्याच्या पोटात लाथ मारल्या. आज आपण बघतोय की ज्या आमदार महोदयांना या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने पाहतोय का खरोखर त्या पदाची गरिमा खऱ्या अर्थाने कुठेतरी खाली जाताना आपल्याला पाहायला भेटते. ज्या अपेक्षा आहेत या तालुक्याच्या, रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, रस्त्याच्या बाबतीत ज्यावेळेस आपण बघतोय, मला कोणतरी म्हटलं एवढे गुळगुळीत रस्ते झालेत का ते तेल सांडलं तर भरून घेता येईल अशी परिस्थिती. रस्त्यावर तेल सांडलं तर ते तेल लगेच भरून घेता येईल इतकी गुळगुळीत रस्ते झालेले आहेत म्हणे. आज या ठिकाणी बघतोय, मगाशी सर्व मान्यवरांनी उल्लेख केला, मगाशी मारुतराव आपण उल्लेख केला, माननीय शिंदे साहेबांच्या काळात खरोखर निधी मोठा या तालुक्यात आला आणि ज्यांची टेंडर झाली त्या टेंडर होत असताना कोण तो वाळेच ना, संदीप वाळे बाकी या ठिकाणी काय झाला, वाळलंच नाही, त्यांनी बाकीच्यांना वाळवलं. झालंय काय या तालुक्यातील आमदारांना भेटायला जात असताना चिठ्ठी कोणाची लागते आता? संदीप वाळेंची. तुम्ही मला एक सांगा का एखाद्या माणसाला भेटायला जात असताना माणूस काय म्हणतो का साहेब तुमची चिठ्ठी द्या, की ती चिठ्ठी दिली खाली तर माझं काम होईल. परंतु आज चिठ्ठी कोणाची लागते भेटायला? आमदारांना भेटायला चिठ्ठी कोणाची लागते तर वाळेची चिठ्ठी लागते. असा हा प्रकार या तालुक्यामध्ये चाललेला आपल्याला पाहायला भेटतोय. एकंदरीत ज्या धर्मांतराच्या विरुद्ध ज्यावेळेस आपण बघतो का जे धर्मांतर त्या काळी होत होतं, भगवान बिरसा मुंडांनी ज्यावेळेस या ठिकाणी हा देश स्वतंत्र व्हायला पाहिजे आणि या स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस जर्मन मिशनरी त्या ठिकाणी काम करत होती, त्या जर्मन मिशनरीच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने पेटून उठले आणि हे पेटून उठल्यानंतर त्या ठिकाणी भूमिका मांडली. अरे जो आदिवासी समाज, डोंगर दऱ्यात राहणारा समाज, ज्याला या ठिकाणी ख्रिश्चन करायला आलेली मंडळी होती, त्यांच्या विरुद्ध पेटून उठले आणि हा माझा समाज जो पूर्ववत या देशामध्ये जंगल जल जंगल जमीन इथपासून तर या ठिकाणी देश राखायचं काम करणारा हा आदिवासी बांधव, त्याला जर कन्वर्ट करायला कोणी जर आलेलं असेल तर ते रोखायचं काम त्यावेळेस खऱ्या अर्थाने भगवान बिरसा मुंडांनी खऱ्या अर्थाने घेतलं आणि बघता बघता त्याची चळवळ जी बदलत गेली, ती बदलती चळवळ खऱ्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यापर्यंत पोहोचलेली चळवळ आज आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि ही चळवळ पाहत असताना आज आपण बघतोय की काय घडलेलं आहे का त्याच पद्धतीने आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, ज्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंनी खऱ्या अर्थाने स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन हा देश स्वतंत्र राहायला पाहिजेत, या भूमीवरती या ठिकाणी परक्याचं अतिक्रमण होऊ नये या दृष्टिकोनातून ज्यांनी काम केलेलं आहे, त्या भूमीतील आमदाराला चिठ्ठी त्याला भेटायला वाळेची चिठ्ठी लागत असेल तर याच्यापेक्षा वाईटपणा काहीच नाही. त्याच्याकरता खऱ्या अर्थाने आता पुन्हा एकदा जे काही आलेलं पारतंत्र आहे का ते घडून आणलेलं पारतंत्र आहे
का या पारतंत्रामध्ये आपल्या तालुक्यातील आमदारांना सहजासहजी भेटता येत नाही, प्रश्न विचारता येत नाहीत. प्रश्न विचारला तर लाच भेटते, तोबाडात भेटते. आणि मग जर हे मुळापासून उकडून काढायचं असेल तर भविष्यात खऱ्या अर्थाने ज्या पद्धतीने आपण म्हणतोय का या तालुक्यातील सामान्य माणसांनी ज्या ज्या भूमिका मांडल्यात, विकासाचे प्रश्न मांडलेत, विकासाची भूमिका मांडली, आणि ही विकासाची भूमिका मांडत असताना मागाशी सांगायचं कोणतं राहिलंय का जो झालेला रस्ता 2च महिन्यात उखडला जातो. का उखडला जातो 2 महिन्यात? अमितराव म्हटले तशी खरी गोष्ट आहे का नुसता पाऊस अकोला तालुक्याचा पडतो का, बाकीकडे पाऊस नाही का? आता या ठिकाणी आपण बघतोय का एकीकडं ती काहीतरी आमसभा मी पाहिली. आमसभा काय तुम्ही पाहिलं आमसभेमध्ये? कोणी सांगाल का मला? आमसभेमध्ये विचारणारे प्रश्न काय होते? आमदार महोदय, आम्ही 2 वर्षापासून पाहतोय, तुम्ही 2 वर्षापूर्वी येऊन नारळ फोडून गेलेत, अद्याप रस्ता सुरू झालेला नाही. आमदार महोदय, तुम्ही 2 वर्षापूर्वी या ठिकाणी या इमारतीचे उद्घाटन करून गेलेत, परंतु ते उद्घाटन झालं नाही. मग त्यांचं उत्तर काय? ए अधिकारी इकडे, तू काय पीडब्ल्यूडी आला, तू उठ, काय झालं? आता तो पीडब्ल्यूडी खरं सांगायला लागत होतं. माझं तर भूमिका ती होती. काय सांगायला लागत होतं? साहेब तुमची टक्केवारी वाढली म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत. तुमची टक्केवारी वाढली म्हणून काम करत नाहीत. ज्या ठेकेदारांनी काम केलेले 2-2 वर्ष झालेत त्यांचे अजून बिल आलेले नाहीत. ही परिस्थिती आहे. का बरं? बिल काढायला पैसे, मंजुरीला पैसे. पहिल्यांदा मी या ठिकाणी एक गोष्ट पाहिली. काय पाहिली? पहिल्यांदा ज्या अकोला तालुक्याचं मी म्हटलं तसं माझ्या भाषणाच्या अगोदर वक्तव्यामध्ये सांगितलं तसे माझ्या अगोदरचे मी ज्या भाषणांच्या मध्ये घेतलेले नाव असतील, कैलासवासी यशवंतराव भांगरेंपासून तर मधुकरराव पिचड साहेबांपर्यंत, त्या माणसांनी या मतदारसंघाची उंची वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने काम केलेलं आहे. परंतु पहिल्यांदा मला या ठिकाणी या राज्याच्या पीडब्ल्यूडी मंत्र्यासमोर ज्या आमदारांनी बैठक बोलवली होती, कशाची बैठक बोलवली होती? ठेकेदारांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये ठेकेदार उठून उभा राहतो आणि तो सांगतो की आमच्याकडे टक्केवारी मागितली म्हणून या ठिकाणी मंत्र्यांकडे तो त्या बाबतीतली तक्रार करतो. आणि त्याची ब्रेकिंग न्यूज सर्व माध्यमांमध्ये या ठिकाणी आपल्याला ब्रेकिंग न्यूज पाहायला भेटली. आपल्याला खरोखर कदाचित मान शर्मेने खाली घालायला लागते का या पद्धतीचं काम खऱ्या अर्थाने या तालुक्यात चाललेलं आता दुर्दैवाची गोष्ट म्हणून सांगायचं वाटतंय. भविष्याच्या कालखंडामध्ये काय काय नाही हे सांगणं वेगळं आहे. परंतु आपल्याला या निमित्ताने एकच सांगू इच्छितो का ज्या आद्य क्रांतिकारकांनी खऱ्या अर्थाने प्राणाची आहुती देऊन हा देश, हे राज्य, हा तालुका, हे संबंधित असलेले गावं हे राखण्याच्या दृष्टिकोनातून जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका घेऊन आम्ही सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो आहेत हे आवर्जून या निमित्ताने सांगू इच्छितो. का जर कुणी एखादा या ठिकाणी त्या काही सावकारी होती, परंतु आज कुणीतरी आमदारकी घेऊन लुटायला आलेला असेल तर तो लुटणारा आमदार या ठिकाणी रोखण्याकरता आमची या ठिकाणी युती झालेली आहे हे आवर्जून या निमित्ताने सांगू इच्छितो आपल्याला. जर गरिबांच्या काम घेऊन गेल्यानंतर त्याला लाच भेटत असेल, त्याला मार भेटत असेल, त्या अन्यायाच्या विरुद्ध लुटण्यासाठी आम्ही एक आलेलो आहोत. भविष्याच्या कालखंडामध्ये या ठिकाणी या निमित्ताने एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो का या तालुक्यातील ज्या काही भूमिका आहेत, मग पाण्याच्या असू द्या, विजेच्या असू द्या, रस्त्याच्या असू द्या, सर्व गोष्टी घेऊन नक्की या ठिकाणी एक वेगळा आदर्श आपल्याला या तालुक्यामध्ये पाहायला भेटेल. या निमित्ताने एवढंच सांगतोय. ज्यावेळेस या ठिकाणी एक गोष्ट जाता एवढंच सांगतो. आता मगाशी सर्वांनी कविता म्हटली, डायलॉग मारला, आता माझ्याकडे काही राहिलं नाही. पण एक गोष्ट आहे का ज्यावेळेस युद्धामध्ये अर्जुनाच्या रथामध्ये सारथ्य करणारा श्रीकृष्ण असतो आणि श्रीकृष्ण त्यावेळेस अर्जुन त्यांना विचारतो, मी लढतोय परंतु लढत असताना हे समोरचे माझे सख्य आहेत
आणि हे शक्य असताना मला या ठिकाणी लढायचं आहे, ती लढायची भूमिका घ्यायची आहे. ती भूमिका घेत असताना का घ्यायची, कशा पद्धतीने घ्यायची, आणि भविष्यात या ठिकाणी असे उद्भवलेले प्रसंग त्या निमित्ताने काय करायचं. त्यावेळेस महाभारतामधलं एक अतिशय चांगलं गाजलेलं काव्य आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अद्भुतानम अधर्मस्य संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेस या ठिकाणी कुनीती, अनिष्ट, ज्या पद्धतीने चाललेलं जे काही भूमिका आहेत, ज्या पद्धतीने गोरगरिबांना लुटायच्या भूमिका, अशा वेळेस ज्या ज्या गोष्टी होतील त्यावेळेस या ठिकाणी परमेश्वर साक्षात या ठिकाणी जन्म घेईल. आणि हा जन्म घेत असताना गोरगरिबांच्या रक्षणाकरता या ठिकाणी एकत्र येऊन ही सर्व लढाई आपल्याला लढाई लागल, हे त्यावेळेस काव्य सांगितलं. ते काव्य घेऊन खऱ्या अर्थाने या ठिकाणी मी आपल्याला या ठिकाणी एवढंच विचारतो का ज्या राघोजी भांगरेंचा पुतळा पाडण्याच्या कामी ज्या माणसांनी या ठिकाणी पुढाकार घेतला पडद्या मागून, उद्याच्या या निवडणुकीमध्ये कोणाला मत द्यायचंय का ज्या राघोजींनी खऱ्या अर्थाने प्राणाची आहुती देऊन आपला हा देश स्वातंत्र्य केला, त्या राघोजींच्या बरोबरीने त्या राघोजींच्या विचाराच्या पाठीमागे राबायचे आहेत का ज्या राघोजींचा खऱ्या अर्थाने स्वतःच्या स्वार्थासाठी, मग अशी आम्ही तर आपण म्हटलं तसे कुठला तरी आपल्याला सर्वांना या ठिकाणी एक माणसाची एक प्रतिकृती मनामध्ये असते, आणि ही प्रतिकृती मनामध्ये असल्यानंतर वेगळा राघोजी कुणाला दाखवलं तर राघोजी आपल्याला मान्य तरी होईल का? मान्य होणार नाही. मग ज्या राघोजीचा पुतळा ज्या माणसांनी पाडला आणि काहीतरी मनामध्ये वेगळं करून दाखवायचं आणि म्हणून तो पुतळा पाडायचं काम ज्यांनी केलंय, त्या अशा कुनीतींच्या मागं आपल्याला राहायचंय का? हा आपल्याला सर्वात महत्वाचा पुढचा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे. या तालुक्यातील ही पुढं होऊ घातलेल्या निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये नक्कीच या ठिकाणी वेगळं भाष्य या ठिकाणी होईल. परंतु खऱ्या अर्थाने ज्या महामानवांनी आपल्याला या ठिकाणी एक शिकवलंय आणि जी शीख दिले, काय शीख दिले की अन्यायाच्या विरुद्ध या ठिकाणी उभं राहा, त्याचबरोबरीने या ठिकाणी सगळ्यांना बरोबर घेऊन चला. हा देश, ही भूमी आपल्या सर्वांची आहे, ती राखायचं काम, त्याचा मान उंचावण्याचं काम तुम्हाला आम्हाला सर्वांना या ठिकाणी करायचं आहे. आणि अशा माध्यमातून जो कोणी एखादा अनिती माणूस, एखादा चुकीचा माणूस, एखादा राक्षस जर या ठिकाणी आडवा आला तर त्याला आडवं पाडा, बाजूला करा आणि खऱ्या अर्थाने समाजाचं रक्षण करा. ही भूमिका घेऊन आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आजच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने या महामानवांना त्रिवार वंदन करतो. आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. धन्यवाद.